महाराष्ट्र CET MHT CET 2005 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट अ स्टेटमेंट इन लॉजिक. कोणते स्टेटमेंट नाही आहे हे फाइंड करायचं आहे. म्हणजे 4 मध्ये 3 स्टेटमेंट असणार आहेत, 1 नसणार आहे. स्टेटमेंट कोणते असतात हे अगोदर माहीत पाहिजे आपल्याला. आपल्याला माहीत आहे स्टेटमेंट कशाला म्हणायचं, जे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असेल. महत्त्वाचं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असेल, नंतर मिनिंगफुल असेल, अनॲम्बिग्युअस असेल. याचा अर्थ काय तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजेच ट्रू किंवा फॉल्स ही कन्फर्म असली पाहिजे. ट्रू असेल तरी चालेल, फॉल्स असेल तरी चालेल, पण असं नसलं पाहिजे की एक जण म्हणतोय ते ट्रू आहे, एक जण म्हणतोय फॉल्स आहे, किंवा असं नसेल स्टेटमेंट की ट्रू पण नाही आहे, फॉल्स पण नाही आहे. दॅट इज नॉट अ स्टेटमेंट. म्हणजे स्टेटमेंट कोणतं, एक तर शॉर्टकटमध्ये बोलायचं झालं तर कोणतं स्टेटमेंट नसतं, तर बघूया लगेच इम्पेरेटिव्ह. आपण थेरीमध्ये लास्ट लेक्चरला लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. किंवा इंट्रोगेटिव्ह किंवा एक्सक्लेमेटरी किंवा अजून काय होतं. इम्पेरेटिव्ह म्हणजे एखादी ऑर्डर केली असेल, एकाने दुसऱ्याला सांगितलेलं असेल काहीतरी काम करायला, शट द डोअर, क्लोज द डोअर, असं काहीतरी असेल. इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्न विचारलेला असेल, क्वेश्चन मार्क असेल, व्हॉट इज युअर नेम वगैरे. किंवा एक्सक्लेमेटरी म्हणजे काहीतरी छान असं मेन्शन केलेलं असेल ज्याच्या पुढे एक्सक्लेमेटरी मार्क असतं. म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू ती डिफाईन फिक्स होत नाही, म्हणजे ट्रू का फॉल्स आहे हे सांगता येत नाही. दॅट इज नॉट अ स्टेटमेंट. मग आता ऑप्शन बघूया. हे आता वेळ तर 1-1.5 मिनिट असतो. असे क्वेश्चन तर 1 मिनिटाच्या आत 10 सेकंदामध्ये सॉल्व करता येण्यासारखे आहेत. पण त्याच्यासाठी थोडासा अभ्यास पण करायला लागतो की स्टेटमेंट म्हणजे काय, जे आपण ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तर परत एकदा रिवाईज करतोय. अर्थ इज अ प्लॅनेट. आपल्याला माहिती आहे अर्थ प्लॅनेट आहे का नाही आहे. ट्रू आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू ठरवता येते. ट्रू असेल तरी चालेल, फॉल्स असेल तरी चालेल, पण स्टेटमेंटची काहीतरी डिफाईन करता आलं पाहिजे. म्हणजे हे स्टेटमेंट आहे. प्लॅनेट्स आर लिव्हिंग ऑब्जेक्ट्स. आपल्याला माहिती आहे प्लॅनेट्स आर लिव्हिंग ऑब्जेक्ट्स हे फॉल्स आहे. आपल्याला ठरवता येते ते फॉल्स आहे का ट्रू आहे, म्हणजे स्टेटमेंट आहे. रूट -9, स्क्वेअर रूट ऑफ -9. लास्ट इयर 11वीच्या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आपण याला 9 मल्टिप्लाय बाय -1 आणि मग स्क्वेअर रूट ऑफ 9 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ -1. स्क्वेअर रूट ऑफ 9 इज +-3 आणि स्क्वेअर रूट ऑफ -1 इज डिनोटेड बाय आयोटा +-3i. या फॉर्ममध्ये कन्वर्ट केला होता. जो इमॅजिनरी पार्ट असतो, इमॅजिनरी नंबर असतो, जो रिअल नसतो, म्हणजेच हा रॅशनल नंबर नाही आहे. रॅशनल नंबर नाही आहे म्हणजे हे काय आहे, फॉल्स आहे, पण स्टेटमेंट आहे. फॉल्स असेल तरी चालेल, स्टेटमेंट आहे. आय एम लाईंग. आता कोण आहे, मी असेल तर म्हणणार की फॉल्स आहे, तुम्ही असेल तर काय म्हणणार ते तुम्ही ठरवा. पण ट्रूथ व्हॅल्यू चेंज होते पर्सन टू पर्सन किंवा सिच्युएशननुसार चेंज होणार असेल तर ते काय नाही आहे, स्टेटमेंट नाही आहे. म्हणजेच आपल्या क्वेश्चनचं आन्सर काय, कोणतं स्टेटमेंट नाही आहे, तर आय एम लाईंग. याची ट्रूथ व्हॅल्यू फिक्स सांगू शकत नाही, म्हणजेच ते स्टेटमेंट नाही.